मृणाल, तुला समाजसेवा जर का समाजकारण समाजसेवा करण्याचा मौका मिळाला, जर का संधी मिळाली, तर कुठल्या कार्यामध्ये तुला, कुठल्या स्पेसिफिक गोष्टीमध्ये तुला समाजकारण समाजसेवा करायला आवडेल? समाजसेवा समाजकारण हे खूप मोठे शब्द आहेत. मला कुटुंबामध्ये बदल व्हावा याच्यासाठी मला काहीतरी करायला मनापासून आवडेल. कारण मला जेन्युइनली असं वाटतं की आजकालचे जे पालक आहेत, आपली पिढी फार लांब कशाला जायचं, ह्यांना आपल्या करिअरच्या नादात आपल्या मुलांबरोबर संवाद साधायला फार वेळ अपुरा पडतोय. आणि हे खूप मोठी गॅप आत्ता जी आपल्याला खूप जाणवत नाहीये, पण ही मुलं मोठी झाल्यावर आपल्याला प्रचंड दरी जाणवणार आहे, अशी एक गॅप निर्माण होते आहे की आपण आपल्या करिअरच्या नादात, धकाधकीच्या जीवनात, आपल्या आयुष्यात जे ध्येय आहेत, जी छोटी छोटी गोल्स आहेत, अगदी गाडी असेल, बंगला असेल, जे काय असेल, फार्म हाऊस असेल, त्या सगळ्याच्या नादामध्ये आपण घरात इतका कमी वेळ देतो आणि जो काही वेळ आपण घरात असतो तो आपण मुलांशी संवाद करण्यात घालवत नाही. त्यामुळे ही जी दरी निर्माण होईल त्याच्यावर काम करायला मला खूप तुला स्वतःचा हा अनुभव आहे का हो. की आपल्या मुलाला तुला कमी वेळ देता आला का? हो, पण मी जो काही वेळ दिला माझ्या नशिबाने, हे मला अतिशय आनंदाने सांगावं असं वाटतं की माझ्या सासूबाई अतिशय भक्कमपणे माझ्या पाठीशी उभ्या होत्या आणि त्यांनी माझ्या मुलाला अगदी जन्मापासून मोठा होईपर्यंत वाढवलं. मला कसलीही काळजी लागू दिली नाही. पण तरी सुद्धा मी जे काही बाहेरच्या जगात पाहिलं ते माझ्या मुलापर्यंत पोहोचवणं. आई होणं म्हणजे फक्त मुलाला सांभाळणं, त्याचे डबे देणं आणि त्याला वेळेवर शाळेत पोहोचवणं आणि क्लासेसला घालणं आणि हॉबी त्याच्या पार पडण्यासाठी मदत करणं हे अजिबातच नसतं. तर तुमच्या दोघांमध्ये जो सुसंवाद व्हायला पाहिजे, जो क्वालिटी टाइम तुम्ही मुलांना दिला पाहिजे, त्यातून मुलं घडत असतात. आणि समाजकारण म्हणून त्याला काही फार मोठं स्वरूप द्यायचं कारण नाही. स्वतःच्या घरामधून चेंज सुरू करायला पाहिजे आणि तो आसपासच्या घरांमध्ये होतोय का नाही हे सजगपणे पाहिलं पाहिजे. आणि आता वेळ झालेली ती लोकांच्या प्रश्नांची. बघूया त्यांना काय प्रश्न विचारायचे आहेत, फरमाईशी करायच्या आहेत, तक्रारी सांगायच्या आहेत. हॅलो, पद्माजा ताईंना माझा प्रश्न आहे. मध्यंतरी त्यांचा रंग नावाचा अल्बम आला होता, त्याच्यातलं मेरी मैया मेरी विनती सुनोजी याच्या 4 ओळी गाऊन दाखवा. जरूर. ओ मोरी मैया मोरी बिनती सुनो ना, ओ मोरी मैया मोरी बिनती सुनो ना, बीच डगर मोरी घेरे है नैया, बीच डगर मोरी घेरे है नैया, तुम बिन कौन खिवैया, सुख मेरे हरोना, मोरी मैया ओ मोरी मैया मेरी बिनती सुनो ना. क्या बात आहे. वा. पुढचा प्रश्न मृणाल यांच्यासाठी आहे की गोनी दांडेकरांबरोबर एखादा आठवणीतला किस्सा आम्हाला सांगाल का? हो, नक्की. माझ्याकडे आठवणींचा खजिना आहे आणि मी लहानपणी त्यांचा हात धरून इतक्या किल्ल्यांवर फिरलेली आहे आणि भटकंती केलेली आहे. एकदा आम्ही दिवाळीला, म्हणजे नॉर्मल दिवाळी काही साजरी नाही करायचो आम्ही आमच्या घरी, काहीतरी वेगळं असायचं कारण तेव्हा सगळ्यांना सुट्टी असते आणि आजही तीच परंपरा कायम आहे. आम्ही राजगडला गेलो होतो आणि जवळजवळ 40 लोकांचं कुटुंब तेव्हा आम्ही राजगडला होतो आणि दिवाळीचे दिवस होते. पाडवा आम्ही तिथे साजरा केला आणि अतिशय शुद्ध सात्विक असा पाडवा तिथे साजरा केला आम्ही. आणि अचानकपणे ऑक्टोबर महिन्यामध्ये पाऊस पडला आणि 2 इंद्रधनुष्य आम्हाला दिसली राजगडवर. आप्पांचं पुस्तक आहे दुर्ग भ्रमण गाथा, त्यात अशा अनेक घटना त्यांनी वर्णन केलेल्या आहे. पण त्यात 2 इंद्रधनुष्याबरोबर, त्या पावसाबरोबर मला स्वतःला एक शिवराई सापडली होती. आणि मी छोटी होते आणि ते स्वतःला सापडणं, आप्पांना सापडलेल्या खूप शिवराया मी बघितल्या होत्या आणि ती स्वतःला सापडणं आणि त्या काळातलं ते नाणं आपल्या हाताला लागणं ही माझ्यासाठी फार मोठी गोष्ट होती. आणि जणू काही मीच ती काहीतरी उत्खनन करून वगैरे शोधून काढल्या इतकं कौतुक माझं आप्पांनी तेव्हा केलं होतं. त्यामुळे त्या कौतुकासाठी, त्या इंद्रधनुष्यासाठी, त्या शिवराईसाठी, या सगळ्यासाठी ती दिवाळी माझ्या खूप स्मरणात राहिली होती. पुढचा प्रश्न. माझा प्रश्न मृणाल यांना आहे. आजकालच्या मुलांसमोर परी म्हटलं की तुमचंच नाव येतं, म्हणजे तुम्हीच दिसतात. तर तुमच्यासमोर असं परी
तुमच्या मनात परी म्हटलं तर कोण येतं समोर? मी स्वतः मदर टेरेसांना परी मानते. मी बाबा आमट्यांना जिन मानते आणि असे अनेक जिन आणि अनेक पर्या समाजामध्ये आहेत म्हणून समाजाचं काहीतरी भलं चाललंय अशी माझी नक्की समजूत आहे. पुढचा प्रश्न. माझा प्रश्न आहे पद्मजा ताईंसाठी. तुम्ही तुमच्या मुलांना झोपवताना कोणती अंगाई किंवा गाणं म्हणून झोपवायचं? माझा मुलगा माझ्या इतकाच चुजी आहे, त्यामुळे तो माझ्याकडून बंदिशी गाऊन घेतो, टप्पा गाऊन घेतो आणि असे कठीण कठीण प्रकार तो माझ्याकडून गाऊन घेतो आणि तेच तो एन्जॉय करत असतो. आणि विशेषतः टप्पा. हो मिया वे जाने वाले तेनु वाला दी कसम मुड़ियावी छी रे वार मिया मिया ਜਾਂਦਾ ਵੀ ਜਾਂਦਾ ਮੀਆਂ ਤੁਸੀਂ ਮਨ ਲੈ ਜਾਂਦਾ ਸ਼ੋਰੀ ਸ਼ਰੇ ਮਤ ਵਾਲਾ ਗਲੇ ਲਗ ਜਾਂਦਾ ਸ਼ੋਰੀ ਸ਼ਰੇ ਮਤ ਵਾਲਾ ਗਲੇ ਲਗ ਜਾਂਦਾ शोरी शरे मत वाला गले लग जांदा. ओ मिया वे जाने वाले मिया वे ओ मिया वे जाने वाले. अशी गाणी आहे.